जनमताचा विश्वास, आपली बातमी सत्यतेची। आपण पाहतात न्यूज टाइम्स महाराष्ट्र। माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागात असणाऱ्या कुंभे जलविद्युत प्रकल्प या ठिकाणी विलोभनीय दृश्य निर्माण झाल्याने पर्यटकांचा ओढा या ठिकाणी वाढत आहे। या ठिकाणी 16 जुलै रोजी एक भयावह घटना घडली। यामध्ये मुंबई माटुंगा येथून आलेली अवनी संजय वर्ष 27 या तरुणीचा धबधब्यात पडून मृत्यू झालेला आहे। या ठिकाणी बऱ्याच प्रयत्नानंतर 3 रेस्क्यू टीम्स दाखल झाल्या आणि या रेस्क्यू टीमच्या माध्यमातून अवनीला सुखरूप बाहेर काढण्यात आलं। मात्र उपचारादरम्यान अवनी संजय कामदार राहणार माटुंगा मुंबई या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। यावेळेस उपस्थित प्रशासनाने आपण पर्यटनाचा आनंद घ्या मात्र जीवाशी खेळू नका अशा प्रकारचे आवाहन पोलीस प्रशासन तसेच माणगाव प्रशासन यांच्या मार्फत करण्यात आले आहे। पाच सहा मित्रमैत्रिणी एकत्र आले होते। त्यांच्यापैकी तन्वी जामदार नावाची ही जी मुलगी आहे 27 वर्षाची, ती सकाळी धबधब्याच्या आपल्या ह्या कठड्यावरनं खाली दरीमध्ये कोसळली। जवळपास 300-350 फुटावरती खाली कोसळली होती। आम्हाला माहिती मिळाली, तात्काळ आम्ही शेलार मामा रेस्क्यू टीम, सिस्कॅप, पोलार्डची टीम आणि दर्शनची, चिंतनची, महाडची टीम या सगळ्या रेस्क्यू टीम्सला आम्ही इकडे कॉल केला। या सगळ्या रेस्क्यू टीम इकडे आल्या आणि अतिशय काहीही कुठलं आपल्याला काही दिसत नव्हतं सर, विजन नव्हतं, पाऊस पडत होता खूप सारा आणि खूप सारं धोकं होतं। अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा या सगळ्या रेस्क्यू टीमच्या या सगळ्या यंगस्टरने खूप चांगलं स्वतःचा जीव जोखीममध्ये टाकून या लोकांनी त्या मुलीला रेस्क्यू केलेला आहे आणि ती टीम आत्ता मुलगी जी आहे आत्ता आपण तिला बाहेर काढून उपचारासाठी हॉस्पिटलला पाठवलेलं आहे। या ठिकाणी या सगळ्या टीमचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय महत्त्वाचं आणि खूप मोठं काम केलेलं आहे। त्यांच्यासोबत MSCBची टीम इकडे सोबत आमच्या होती, माणगाव पोलीस स्टेशनची आमची संपूर्ण टीम सकाळपासून इकडे आहे, तहसीलदार साहेब हजर आहेत, त्यांची टीम आपल्यासोबत आहे। या सगळ्या यंत्रणांनी आज सर्व पर्यटकांना या ठिकाणी आव्हान आहे, विनंती आहे की आपण पर्यटनाचा आनंद घ्या परंतु स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून तुम्ही अशा प्रकारे वागू नका की जेणेकरून तुमचा जीव धोक्यात याच्यामध्ये जाईल। तर सर्व पर्यटकांना माझी विनंती आहे की आपण पर्यटनाचा आनंद घ्या परंतु अशा पद्धतीने वागू नका। गावकऱ्यांना पण माझी विनंती आहे की आपण थोडंसं लक्ष इथे घाला जेणेकरून अशी दुर्घटना होणार नाही। थँक्यू।